अरे त्या तुकाराम मुंडे सरांचं नक्की काय करायचं आहे? त्याचं काय झालं की गेल्या आठवड्यामध्ये तुकाराम मुंडेंनी मुंबईतल्या एका प्रसिद्ध हॉटेलच्या किचनवरती धाड टाकली आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काहीतरी अस्वच्छता आढळल्यामुळं त्यांनी ते किचन सील केलं. त्या हॉटेलच्या किचनवरती किंवा त्या हॉटेलवरती कारवाई केली. आता त्या हॉटेलचा मालक मोठा असल्यामुळं त्याला थोडासा राग आला आणि त्यानं मुंबई हायकोर्टामध्ये तुकाराम मुंडेंच्या विरोधामध्ये याचिका दाखल केली. मुंबई हायकोर्टानं कालच त्याचा निकाल दिला आणि कालच त्या मुंबई हायकोर्टानं तुकाराम मुंडेंवरती अतिशय कडक शब्दात ताशेरे ओढले. बॉम्बे हायकोर्टाचं म्हणणं असं होतं की तुम्ही फक्त खाजगी आस्थापनांवरतीच कारवाई का करता, तुम्ही सरकारी आस्थापनांवर कारवाई का करत नाही. बघा, कालच मुंबई हायकोर्टानं हा निकाल दिला आणि आत्ता तुकाराम मुंडेंच्या FDA च्या टीमनं काय केलं असेल? कॅन यू इमॅजिन? या तुकाराम मुंडेंच्या FDA च्या टीमनं ज्या बॉम्बे हायकोर्टानं निकाल दिला त्याच हायकोर्टाच्या कॅन्टीनवरती आज धाड टाकली. आता त्या धाडीमध्ये काय निघतं किंवा नाही निघत हा पुढचा विषय आहे, पण ज्या कोर्टानं सरकारी आस्थापनांवर सुद्धा तुम्ही धाडी टाका असं सांगितलं, त्याच कोर्टाच्या किचनवरती धाड टाकणारा महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला अधिकारी असेल.